उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मंत्र्यांना 2.5 वर्षांचा कालावधी देण्यात आलाय आणि या 2.5 वर्षांमध्ये परफॉर्म करण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांना दिल्यात। मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे, त्यामुळे आता मंत्र्यांच्या कामाचा 2.5 वर्षाचं पुनरावलोकन होणार आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, 2.5 वर्षांच्या कामाचं पुनरावलोकन केलं जाणार आहे, काय निकष असतील यामध्ये? शिवसेनेच्या वतीने जे सगळे मंत्री सध्या राज्यामध्ये काम करतायत त्या सगळ्यांना 2.5 वर्षांचा कालावधी तरी दिलेला आहे। 2.5 वर्षांनी मात्र या सर्वच मंत्र्यांच्या कामाचं पुनरावलोकन केलं जाणार आहे, कामावरती रिव्ह्यू घेतला जाणार आहे। सध्या सगळ्या मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड बनायला सुरुवात झालेली आहे। सर्व मंत्री कशा प्रकारे काम करतात, कोणकोणती वक्तव्य करतात, कशा प्रकारे पक्षाच्या भूमिका मांडतात, त्यांच्या खात्याचा कारभार कसा आहे याबाबत रिपोर्ट कार्ड बनणं सुरू आहे आणि 2.5 वर्षांचा वेळ तरी दिलेला आहे। 2.5 वर्षांनंतर मात्र या सर्वच मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल एक रिव्ह्यू करून त्यांच्या पुन्हा खात्यांच्या बाबतीतही त्यांच्याकडे मंत्री पद तशीच ठेवायची का किंवा खाते बदल करायचे का या सगळ्याविषयी विचार केला जाणार आहे असं शिवसेनेतील सर्वोच्च वर्तुळातून आपल्याला कळतंय। शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या 2.5 वर्षाचा कालावधी तरी प्रत्येक मंत्र्याला काम करण्यासाठी दिलेला आहे। 2.5 वर्षानंतर मात्र कशा प्रकारे परफॉर्म केलंय याचा रिव्ह्यू घेतला जाईल। आपण काही दिवसांपूर्वी याबाबत भाजपच्याही सर्वोच्च नेतृत्वाकडून याविषयीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा त्यांच्याकडूनही असं कळलं होतं, महाराष्ट्र प्रशासनाच्या सर्वोच्च वर्तुळातून हे कळलं होतं की आता काही कुठल्याही प्रकारचा फेरबदल महाराष्ट्रामध्ये प्रस्तावित नाहीये, त्यामुळे लगेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काही बदल होतील असं म्हणण्याचं कारण नाहीये। हे वृत्त नाकारलेले दोन्ही बाजूंनी, महायुतीतल्या सर्वोच्च वर्तुळांनी हे वृत्त नाकारले, तसंच सरकारच्याही प्रमुख सूत्रांनी याविषयीची माहिती देत असताना मंत्रिमंडळातील फेरबदलाचं वृत्त नाकारले। परंतु शिवसेना म्हणून 2.5 वर्षांनी मात्र या सर्व मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा घेतला जाणार आहे असं म्हटलेलं आहे आणि 2.5 वर्षांचा कालावधी हा काम करण्यासाठी दिलाय। त्या दरम्यान तोपर्यंत रिपोर्ट कार्ड बनणं तरी सुरू आहे, हे देखील बरोबर आहे। त्यामुळे या सगळ्या रिव्ह्यू मध्ये कोणाला डिस्टिंक्शन मिळतं आणि कोण नापास होतं याकडे लक्ष असेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।